नमस्कार, सुप्रभात. मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवस मुंबई दौऱ्यावर आहेत. नवी मुंबईतील नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं अखेरच्या टप्प्याचं आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह ज्येष्ठ नेते शरद पवार हे उपस्थित राहणार आहेत. विमानतळावर सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विमान उतरणार आहे. या विमानाला अग्निशामक दलाकडून पाण्याची सलामी देण्यात येईल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं डिझाईन भारताचे राष्ट्रीय फूल असलेल्या कमळाच्या डिझाईनने प्रेरित आहे, ज्यामुळे याला एक आकर्षक रूप आलं आहे. नवी मुंबई विमानतळावर अत्याधुनिक तंत्रज्ञान बसवण्यात आलं असून प्रवाशांसाठी जलद आणि संपर्क मुक्त करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही करण्यात आला आहे. मुंबई मेट्रो मार्गिका 3च्या अंतिम टप्प्याचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्यामुळे मुंबईतील पहिली संपूर्ण भूमिगत मेट्रो मार्गिका पूर्ण होणार आहे. हा मेट्रो मार्ग आरे कॉलनी ते कप परेड यांना जोडतो. हा मुंबईतील पहिला संपूर्ण भूमिगत मेट्रो मार्ग आहे. आरे कॉलनी ते कप परेड पर्यंतचा प्रवास अवघ्या 70 रुपयापर्यंत तासभरात होणार आहे. 33 किलोमीटर मार्ग असलेल्या मेट्रोचे 27 स्थानके आहेत. राज्यात मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीग्रस्तांसाठी राज्य सरकारकडून 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार जमीन खडून गेलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 47,000 रोख नुकसान भरपाई आणि हेक्टरी 3 लाख नरेगाच्या माध्यमातून देण्यात येईल. जवळपास हेक्टरी 3.5 लाख रुपये मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे. राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे. काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं, महायुती सरकार हे शेतकऱ्यांची थट्टा करत आहे. मराठवाड्यात जानेवारी ते सप्टेंबरमध्ये 781 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अतिवृष्टीमध्ये गेल्या 15 दिवसात 74 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असताना फक्त सरकारने मदतीचे आकडे फुगवून सांगितले आहेत. ही शेतकऱ्याची थट्टा केल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. शिवसेनेतील फुटीनंतर पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा करण्यात आला होता. त्यानंतर निवडणूक आयोगानं शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली आणि त्यांना शिवसेना हे नाव तसेच धनुष्यबाण चिन्ह वापरण्याची मुभा दिली होती. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज फैसला होणार आहे. राज्य सरकारने 2 सप्टेंबर रोजी कुणबी मराठा आरक्षणासंदर्भात लागू केलेल्या शासन निर्णयाविरुद्ध अनेक ओबीसी संघटना न्यायालयात दाद मागत आहेत. या प्रकरणी हैदराबाद गॅझेटियर निर्णयाविरुद्ध दाखल याचिकेवर काल मुंबई उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या मागणीनुसार संबंधित GRला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. हायकोर्टाच्या निर्णयाचे मनोज जरांगे पाटील यांनी स्वागत केले असून ओबीसी नेत्यांनी नाराजी दर्शवली आहे. सोलापुरातील समर्थ सहकारी बँकेवर RBIने निर्बंध घातले आहेत. बँकिंग नियमन अधिनियम 1949 च्या कलम 35A आणि 56 नुसार पुढील 6 महिन्यासाठी बँकेचे व्यवहार निर्बंध घालण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या निर्बंधामुळे RBIच्या पूर्व परवानगीशिवाय नवीन कर्ज देऊ शकणार नाही, ठेवी स्वीकारू शकणार नाहीत आणि कोणतीही मालमत्ता विक्री अथवा हस्तांतर करू शकणार नाही. तर बँकेच्या सध्याच्या आर्थिक स्थितीचा विचार करून ठेवीदारांना त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यास देखील RBIकडून मनाई करण्यात आली आहे. एसटी कामगारांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी 13 ऑक्टोबरपासून चक्का जाम आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे एसटी कामगारांशी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि राज्यमंत्री मधुरी मिसाळ यांनी चर्चा केली होती. मात्र या बैठकीत मागण्यांवर कोणताही तोडगा न निघाल्याने एसटी कामगारांनी 13 तारखेपासून चक्का जामचा इशारा दिला आहे. यामुळे ऐन सणासुदीत एसटीचा संप होणार असून त्यामुळे प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत रहा आवाज इंडिया मराठी.